पीक पाहणी नोंदणीला मुदतवाढ दिली गेली आणि त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय। पीक पाहणी नोंदणीला 1 महिन्याची मुदतवाढ मिळाली आहे। 29 ऑक्टोबरला मुदत संपली होती, मात्र आता 30 नोव्हेंबर पर्यंत पीक पाहणी करता येणार आहे। खरीप हंगाम पीक पाहणी नोंदणीपूर्व करण्याचे बावनकुळेंनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले। आणखी काही तपशील या संदर्भातले आपण बघूया। राज्यामध्ये 36.12% ठिकाणी पीक पाहणी नोंदणी झालेली नाही। डिजिटल क्रॉपच्या सर्वेनुसार ही सगळी माहिती समोर आलेली आहे। पूरस्थिती, अवकाळी, दुबार पेरणी यामुळे ही नोंदणी प्रलंबित आहे। नोंदणी झाली नाही तर पीक कर्ज, पीक विमा या लाभापासून शेतकरी वंचित राहण्याची शक्यता आहे। खरीप हंगामापूर्वी पीक पाहणी नोंदणी पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले गेलेत। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी सुशांत सावंत यांच्याकडून। सुशांत, लवकरात लवकर ही नोंदणी व्हावी यासाठी कुठले प्रयत्न आता विभागाकडून केले जात आहेत? आपण जर बघितलं असेल तर कुठल्याही शेतकऱ्याला आर्थिक फायद्यापासून वंचित राहू नये यासाठी सरकारने आता पीक पाहणी नोंदणीला जी आहे ती 30 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे। खरं तर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय दिलाय आणि 29 ऑक्टोबर रोजी पीक पाहणीची जी नोंदणीची संपलेली मुदत होती ती आता कुठेतरी नोव्हेंबर पर्यंत करण्यात आलेली आहे। आपण जर बघितलं असेल तर डिजिटल क्रॉप सर्वेनुसार राज्यात जवळपास 33.12% ठिकाणी पीक नोंदणी सध्या झालेली नाहीये आणि पूर सदृश परिस्थिती आहे, अवकाळी पाऊस आहे, दुबार पेरणीच्या कारणाने ही पीक पाहणी मोठ्या प्रमाणात प्रलंबित आहेत। मात्र आता याला मुदतवाढ दिल्यामुळे शेतकऱ्यांना एक दिलासा देखील मिळालेला आहे। सिद्धी जी, धन्यवाद सगळ्या माहितीसाठी।